हे जे मध्ये बोलत असतील त्यांचे पैसे कट केले जातात. हा मग इकडेच बघितलं, इकडे नाही, मध्ये मध्ये त्यांचं बजेट कट केलं जाईल. त्यांना परमनंट नाशिकमध्ये बसवण्यात येईल. विकसित महाराष्ट्र 2047 उपक्रमाअंतर्गत स्मार्ट पोलिसिंग आणि न्यायदानासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यासाठी महाराष्ट्र पोलीस दलाकरता बॉडी वॉर्न कॅमेरा उपलब्ध करून देण्याबाबतची कारवाई 3 वर्षात टप्प्याटप्प्याने करण्यात येईल. राज्यात 21 पथदर्शी फिरती न्यायवेधक वाहने लोकार्पित करण्यात आली असून सायबर सुरक्षा स्थिती आणि नागरिकांची सुरक्षा सुधारण्याकरता महाराष्ट्र सायबर गुन्हे सुरक्षा महामंडळ कार्यान्वित करण्यात आले आहे. नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीचे सौम्यीकरण करण्यासाठी संशोधनात्मक अभ्यासपूर्ण व्यवस्थापनाकरता राज्यात राज्य आपत्ती व्यवस्थापन संस्था मिहान नागपूर येथे स्थापित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या धर्तीवर राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची स्थापना करून त्यांच्या 4 तुकड्या स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे. उपक्षेत्र 4 वित्त. डर मुझे भी लगा फासला देखकर, डर मुझे भी लगा फासला देखकर, पर मैं बढ़ता गया रास्ता देखकर. खुद ब खुद मेरे नजदीक आती गई मेरी मंजिल मेरा हौसला देखकर. खर्चाचे सुसूत्रीकरण, महसूल प्रणालीचे आधुनिकीकरण, कामगिरीवर आधारित अंदाजपत्रकाची सुनिश्चिती आणि पर्यायी वित्त पुरवठ्याच्या स्रोतांचा वापर या उपक्रमाद्वारे दूरदर्शी आर्थिक व्यवस्थापन आणि पर्यायी शाश्वत राजकोषीय मार्ग सुनिश्चित करणे हे राज्याचे उद्दिष्ट आहे. विकसित महाराष्ट्र 2047चे स्वप्न साकार करण्यासाठी सार्वजनिक गुंतवणुकीबरोबर खासगी गुंतवणुकीची आवश्यकता आहे. त्याकरिता महाराष्ट्र सार्वजनिक खासगी भागीदारी धोरणास मान्यता देण्यात आली आहे. या धोरणामुळे राज्यातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर भांडवल उपलब्ध होऊन अर्थव्यवस्थेला गती मिळेल.